नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलेनं गुन्हा दाखल केल्यामुळे नियमानुसार पोलीस तपास करतील. पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नसून राजकीय सूडभावनेनं कारवाई करत नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कारण विरोधकांकडून राजकीय हेतूने हे सगळं सुरू असल्याचा आरोप आज सातत्याने सरकारवरती होतोय. त्याला मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले. त्या महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे आणि परंतु यामध्ये पोलीस नियमानुसार जी काय ती त्याची गुन्ह्याची चौकशी करतील, तपास करतील, पडताळणी करतील आणि त्यामध्ये गुन्ह्यामध्ये जे काय आहे म्हणजे जे काही तक्रार आहे त्याच्यामध्ये तथ्य असेल नसेल त्याप्रमाणे पोलीस पुढची कार्यवाही करतील. आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय सूडभावनेपोटी कुठलीही कारवाई या ठिकाणी केलेली नाही आणि करणारही नाही. जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि कालच आम्ही एकत्र कार्यक्रमाला होतो. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोलिसांवर दबाव नाही. किंबहुना पुन्हा एकदा मी सांगतो, त्या तक्रारीमध्ये तथ्य असेल त्याप्रमाणे किंबहुना तथ्य नसेल तरी त्याप्रमाणे पोलीस योग्य ती चौकशी, योग्य तो तपास करून पुढचा निर्णय घेतील. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपकडूनही जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. आव्हाडांचं नाटक सुरू असून त्यांनी अस्वस्थ होण्याचं कारण नाही असं मत गिरीश महाजनांनी व्यक्त केलं. तर ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली त्यांना कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा बाग यांनी लगावलाय. जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा न द्यावा हा त्यांचा विषय आहे आणि खरं म्हणजे मला वाटतं हे सगळं नाटकच चाललेलं आहे. कारण राजीनामा द्यायचं तर आपल्या अध्यक्षाकडे थोडं द्यायचा असतो, त्यांनी तो राज्यपाल महोदयांकडे द्यायचा असतो. काल जो प्रकार घडला महिलेच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे आणि मला वाटतं तुम्ही न्याय प्रक्रिया व्यवस्थेवर तुम्ही थोडा विश्वास ठेवा ना. तुम्ही इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. तुम्ही त्या महिलेला कशा पद्धतीने लोटलं, कशा पद्धतीने हाकललं, परवा थिएटरमध्ये कशा पद्धतीने तुम्ही त्या माणसाला बेदम त्याच्या बायकोसमोर 25 जणांनी मिळून मारलं, मग याचं समर्थन तुम्ही करतात का? आणि म्हणून मला वाटतं की आता हे नौटंकी बंद झाली पाहिजे. जी कायदेशीर प्रक्रिया असेल त्याला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे. माझा संविधानावर विश्वास आहे असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड नेहमी म्हणतात. मग जर गुन्हा केला नसेल तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा. गुन्हा दाखल झालाय त्याच्यामुळे तपास तर होणारच, पण म्हणून मी आमदारकीचा राजीनामा देतो आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा जर त्यांचा प्रयत्न असेल तर ते कधीही शक्य होणार नाही. ज्यांनी आपल्या घरामध्ये बोलून एकाला बेदम मारहाण केली त्यांना कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामागे षडयंत्र असल्याची भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे. चूक नसूनही जितेंद्र आव्हाडांची प्रतिमा मलिन करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान या संदर्भात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून कुठेही विनयभंगाचा प्रकार झाल्याचं दिसत नसल्याचंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही अजितदादांनी केला. दुसरीकडे पोलिसांनी कुणाच्याही दबावाला घाबरण्याचं कारण नसून सरकार येत असतं, सरकार जात असतं. मात्र राज्यात असं सुरू असलेले प्रकार हे महाराष्ट्राच्या परंपरेला तिलांजली देणारे सुरू असल्याचा घणाघात सुद्धा अजित पवार यांनी केला. मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातल्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधल्यावर अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. ज्या कारणाकरता विनयभंगाचा गुन्हा तिथं दर्ज करण्यात आलेला आहे, पत्रकार मित्रांनो, आपण पण सगळेजण वेगवेगळ्या चॅनलला ते पाहतोय आणि त्या क्लिप बऱ्याच व्हायरल झालेल्या सगळीकडे फिरतायत. त्यामध्ये कुठेही असं विनयभंग झालेला दिसत नाही. विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.
महाराष्ट्रामध्ये अशा घटना मागं कधी घडलेल्या नाही आहेत आणि सरकार येत असतं, सरकार जात असतं, कुणी कायम तिथं बसायला गेलेलं नाही आहे. मी नेहमी सांगतो की जोपर्यंत जी व्यक्ती प्रमुख म्हणून त्या पदावर बसतील त्यांच्या पाठीशी 145 आमदारांचा पाठिंबा असतो, तिथपर्यंतच ती व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकते. हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे निश्चित ह्याच्या पाठीमागं एक षडयंत्र आहे, हे माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि अशा प्रकारचे षडयंत्र रचून आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी पण ह्यामध्ये जातीनं लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे. ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय ती समजून घेतली पाहिजे. कायदे आपण कुणावर अन्याय होऊ नये म्हणून करत असतो, परंतु कायद्याचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर हे देखील बरोबर नाहीये. हे पण घटनेला अनुसरून नाहीये. ह्याही गोष्टीची नोंद ही घेतली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचा जर ह्याला प्रतिकार करायचा असेल, जे काही पोलीस पण दबावाखाली वागतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले, कारण एका महिलेनं त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यावरून चांगलंच राजकारण पेटलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मग मुंब्र्यामध्ये आंदोलन केलं. आव्हाडांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी केलाय. जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, महिलेची आव्हाड यांच्या विरोधात तक्रार, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाडांवरून राजकारण तापलं. सोमवारी मुंब्र्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मुंब्रा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तसंच रस्त्यावर टायर जाळून त्यांनी निषेध केला. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा निषेध करण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. जर हे प्रूव्ह झालं नाही कोर्टात तर वी विल टेक ऍक्शन अगेन्स्ट द पोलीस ऑल्सो, बिकॉज दे हॅव रॉंगली फ्रेम्ड हिम. हे बघा, दरवेळेला आमच्यावर दबाव आहे. इट्स युअर जॉब, यू आर हिअर फॉर अस, फॉर द पीपल. तुम्ही दरवेळेला ऑपोजिशनला खोट्या खोट्या गुन्ह्यांमध्ये जर अशा तऱ्हेने अडकवत असाल तर काहीतरी कॉग्निझन्स त्याचा पण घ्यावा लागेल. काय करतील? जेल करतील. रीदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक आपल्याला बाजूला ढकलल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केलाय. धक्का लागतो असे आपण पण चालताना किती लोकांचा आपल्याला धक्का लागतो, आपण जाता येता लागतो, पण हा पकडून धक्का देणं, बाजूला असं करून टाकणं, तर ते वेगळं आहे ना. तर ते माझ्या हिशोबाने अजून जे आपण पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये, पकडून धक्का देऊन बाजूला त्या मला लिटरली त्या पुरुषांवर ढकललं गेलं आहे. तर तो दोन्ही वेगळे आहेत. म्हणून माझ्याकरता हे गुन्हाच आहे, म्हणजे माझ्या परवानगी विना आणि जे पण झालं माझ्याबरोबर, तर मला वाटतं हे चुकीचंच आहे. रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाण्याच्या कळवा परिसरातील पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री आपल्या वाहनातून जात असताना ही घटना घडल्याचा तक्रारदार महिलेचा आरोप आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड चांगलेच चर्चेत आहेत. हर हर महादेव सिनेमा विरोधी आंदोलनात प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. ते प्रकरण शांत होण्यापूर्वीच त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकारी महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या गुन्ह्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला। यावेळी जयंत पाटील यांनी आव्हाडांना राजीनामा देऊ नये अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र आव्हाड राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले। एक वेळ खुनाचा गुन्हा चालला असता पण विनयभंगाचा मान्य नाही असं म्हणत पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड काहीसे भावूक झाले। तसंच माझ्यावर लावलेला कलम 354चा गुन्हा मला मान्य नाही असं आव्हाडांनी स्पष्ट केलं। माझ्यावरती कुठलाही गुन्हा नोंदवला असता तर चाललं असतं। 354 हा गुन्हा, खून 307, 326, 323, 324 हे सगळे गुन्हे मला मानतात, हे माझ्या हातनं घडले घडू शकतात, पण 354 हा गुन्हा मला अमान्य आहे आणि जो मी कधी आयुष्यात केलेला। पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंदवून घेतला? व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर आहे की मी काय बोललो। समाजामध्ये माझी मान खाली झाली अशा पद्धतीचा गुन्हा माझ्यावर नोंदवायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो। त्याच्यामुळे राजकारण करावं आम्ही केलं, पण मी मंत्री असताना माझ्या वागण्याची पद्धत अशी होती की मी सरकारमध्ये, सरकार सगळ्यांसाठी असते, मी असं आमदारांमध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये भेदभाव नाही केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासात 2 गुन्हे दाखल झाले। त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला। त्यावेळी जयंत पाटलांनी आव्हाडांचं मन बळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। दरम्यान आव्हाडांचा सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका जयंत पाटलांनी राज्य सरकारवर केली। तसंच लवकरच शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। असं जर चुकीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्रण दाखवलं असेल तर त्याला विरोध केला तर मराठी माणसाचं काय चुकलं याच्यात? महाराष्ट्रातला कोणताही माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आम्हाला माहीत असणाऱ्या इतिहासात काही छेडछाड कोण करत असेल तर तो महाराष्ट्रातला सगळा युवक हा जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या मागे आज आहे। कुणीही सहन महाराष्ट्रात करणार नाही आणि त्याचा एक राग मनात धरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला। एका महिलेला बाजूला ढकलत असताना त्यातही गर्दीत कशाला साईडला या असं सांगितणं हा प्रकार विनयभंगात बसतो असं मला वाटत नाही। विनयभंगाच्या व्याख्येमध्ये 354च्या अशा जर गोष्टी आपण बसवून जाणीवपूर्वक अशा गोष्टी एखाद्याला अडचणीत आणण्यासाठी करत असू तर हा कायद्याचा चुकीचा वापर आहे। जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे। मी आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेब यांच्याशी बोललेलो आहे। जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याकडं विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिलेला आहे। मी त्यांची समजूत घालण्यासाठीच आपल्याला बराच वेळ इथं थांबावं लागलं, पण मी त्यांची समजूत घालण्यासाठीच पलीकडे बसलेलो होतो। या बाबतीत त्यांनी राजीनामा देऊ नये अशी माझी भूमिका आहे। मी माननीय पवारसाहेबांच्या कानावर घातलेली आहे। ते राजीनामा घेऊन तिकडे निघालेले, मी राजीनामा घेऊन त्यांना त्या बाबतीत पवारसाहेबांच्याशी चर्चा करून आम्ही याच्यावर निर्णय घेऊ अशी विनंती केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला। त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं। आठवडाभरात आव्हाडांवर दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं आव्हाडांच्या अडचणीत वाढ झाली आहे। पण आता आव्हाडांच्या बचावासाठी मविया एकत्रितपणे पुढे आल्याचं पाहायला मिळतंय। आव्हाडांवर गुन्हा, मविया एकजूट पुन्हा। राष्ट्रवादीसह काँग्रेस ठाकरे सेनाही पाठीशी।
गलिच्छ राजकारणाचा मवियाचा आरोप, पोलिसांच्या भूमिकेवर मवियाचं प्रश्नचिन्ह, राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा अडचणीत आले। ज्या महिलेला आव्हाडांनी बाजूला केलं त्या महिलेनं आव्हाडांविरोधात थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। विशेष म्हणजे तक्रारदार भाजप पदाधिकारी असल्यानं आता या प्रकरणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। आव्हाडांवर आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल झाला, पण यात सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय। सत्ता येत असते, सत्ता जात असते, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेले नाहीये। आणि असं असताना आम्ही पण राज्यकर्ते म्हणून अनेक वर्ष सरकारमध्ये कामं केलेली आहेत। आम्हाला आमचाही कार्यकर्ता कुणी चुकला आणि आमच्या नजरेसमोर आलं तर आम्ही त्याला ताबडतोब सांगतो, तू चुकला, इथं तू दुरुस्त केलं पाहिजे। किंवा कुठलं वक्तव्य आम्ही स्टेजवर असताना कुणी केलं तरी आम्ही त्याच्यामध्ये सांगतो की असं वक्तव्य करणं उचित नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये। ही राजकारणाची पातळी इतकी खालवली आहे का की आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांची गाडी आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री तिथे आहेत, तिथले स्थानिक खासदार श्रीकांत आहेत, हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत आहेत। पोलिसाचा एवढी मोठी यंत्रणा दिसते, कार्यकर्ते दिसत आहेत, सहकारी दिसते, गर्दी दिसते, गोंधळ चाललेला आहे। ते तसंच असतं नेहमी आणि अशा वेळीच असा आरोप होतं, हे खूप वेदना देणार आहे। केवळ राष्ट्रवादीच नाही तर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही आव्हाडांवरील गुन्ह्यावरून सरकारवर निशाणा साधलाय। चुडाचं राजकारण आणि सत्तेचं राजकारण, सत्तेसाठी काय वाटेल ते, म्हणजे काल पुलाचं उद्घाटन झाल्यावर आज कारवाई थांबवायची, त्याच्यातनं कळतं ना की असूया कोणाला आहे, कशासाठी आहे। आणि राजकारणी लोकांचं चारित्र्य हनन करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे। कोणी उठावं, उचलली जीभ लावली टाळ्याला का ते एकदा माध्यमातून गेलं तो बुनसे गई व्हावचे का असे आहे। तोपर्यंत आपण हा विचार सामाजिकदृष्ट्या सगळ्यांनी करायला पाहिजे। पण ती व्हिडिओ क्लिप जर व्यवस्थित पाहिली तर आपल्या लक्षात येईल की इतकं गर्दी असते, इतकी गर्दी असते, मुख्यमंत्र्याचा कॉन्वॉय येतोय, मुख्यमंत्री येतात, जाहीर आहे की त्यांनी त्या महिलेला बाजूला केलं हे स्पष्ट दिसत असताना कोण पोलिसांना दबाव टाकतोय ह्या सगळ्या कारवाया करायला। आणि विनयभंगाची कारवाई कशा अर्थाने, काय ते कायदे आहेत की नाही, त्याला काहीतरी नियम आहेत की नाही। मुख्यमंत्र्यांनी मात्र आव्हाडांवर सूडबुद्धीनं कारवाई होत नसल्याचं सांगत महाविकास आघाडीचे आरोप फेटाळून लावलेत। आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय सूडभावनेपोटी कुठलीही कारवाई या ठिकाणी केलेली नाही आणि करणारही नाही। आधी हर हर महादेव चित्रपटाविरोधात आंदोलनातली मारहाण आणि आता महिलेनं केलेला आरोप, अशा एकामागून एक वादात आव्हाड अडकलेत। पण यात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत आता महाविकास आघाडी आव्हाडांच्या पाठीशी उभी राहिली आहे। त्यामुळे आव्हाड प्रकरणात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। हिंगोलीत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज शहरात पोहोचली। कळमनुरीहून हिंगोलीच्या प्रवासादरम्यान राहुल गांधी यांचं स्वागत धनगर समाजाकडून करण्यात आलं। यावेळी राहुल गांधींना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही। सोलापूरच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलनं आघाडी घेतली आहे। पहिल्या फेरीत या गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत। जवळपास 2,500 ते 3,000 मतांनी या गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत। या विजयानंतर महाडिकांच्या पॅनलच्या उमेदवारांनी आणि समर्थकांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।